नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचा चालू घडामोडीचा PDF जर कोणाला हे 2 PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही हे PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। सर्वांनी ती PDF एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, खंबाटकी हा घाट पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? बघा, खंबाटकी हा घाट पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा घाट आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, खंबाटकी हा घाट पुणे ते सातारा या 2 शहरांना खंबाटकी हा घाट जोडतो। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा? महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सन 2011 साली भारतामध्ये कितवी जनगणना पार पडली? सन 2011 साली भारतामध्ये कितवी जनगणना पार पडली? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील। सन 2011 साली भारतामध्ये 15वी ही जनगणना पार पडली। प्रश्न क्रमांक 5 बघा, हिमाचल प्रदेश राज्यामधलं ब्राक्रा हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका नदीवरचं? बघा, ब्राक्रा हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा, ब्राक्रा हे धरण। बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राक्रा हे धरण सतलज या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणता कोळसा सर्वात अधिक प्रमाणामध्ये वापरला जातो? भारतामध्ये पुढीलपैकी कोणता एक कोळसा आहे तो अधिक प्रमाणामध्ये वापरला जातो? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील। लिग्नाइट हा कोळसा सर्वात अधिक प्रमाणामध्ये वापरला जाणारा कोळसा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये दिलेली घोषणा पुढीलपैकी कोणती? बघा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये दिलेली घोषणा पुढीलपैकी कोणती घोषणा आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील। चलो दिल्ली या ठिकाणी आपलं योग्य ही घोषणा असेल। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, प्रार्थना समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? बघा, प्रार्थना समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली आहे। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, पुढीलपैकी कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली? बघा, पुढीलपैकी कोणत्या एका चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली होती? विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील। चौरी चौरा या चौकीवर हल्ला झाल्याने तातडीने असहकार चळवळी थांबवण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 10 बघा, शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते। ही परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी भरली? बघा, शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते। ही परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? विद्यार्थी मित्रांनो, ही जागतिक धर्म परिषद सन 1893 या वर्षी ती भरली होती। बघा पुढचा प्रश्न बघा, शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश पुढीलपैकी कोणी दिलेला संदेश? शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश पुढीलपैकी कोणी दिलेला संदेश आहे?
तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित वा संघर्ष करा असा महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा पुढीलपैकी कोणी सुरू केली? पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा पुढीलपैकी कोणी सुरू केली? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम आहे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं? भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणतं एक कलम आहे जे अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस यांच्या संबंधीचं ते कलम आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील कलम 312 हे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं ते कलम आहे। बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद पुढीलपैकी कोणते असते? सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद पुढीलपैकी कोणते पद असते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मुख्य सचिव या ठिकाणी सर्वोच्च पद असते। बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हे अधिनियमन पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेलं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील सन 1967 या वर्षी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हे संमत करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, अजीवनसत्वाच्या अभावाने पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा अजीवनसत्वाच्या अभावाने पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो। बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, शरीरामध्ये बघा पाण्याचे शरीरामध्ये एकूण बघा किती प्रमाण असते? बघा पाण्याचे शरीरामध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते? बघा पाण्याचं शरीरामध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते? बघा एकूण 70% एवढं हे प्रमाण असते। बघा प्रश्न क्रमांक 19 बघा, CPU यांचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं। बघा CPUचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, CPUचं योग्य फुल फॉर्म पुढीलपैकी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। प्रश्न क्रमांक 20 बघा, जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने? बघा जीवनसत्वांचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वांचा शोध बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वांचा शोध बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 21 बघा, पितळामधील मुख्य घटक पुढीलपैकी कोणते असतात? पितळ या धातूमध्ये मुख्य घटक पुढीलपैकी कोणते घटक असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, पितळ या धातूमध्ये मुख्य घटक कोणते असतात? ऑप्शन क्रमांक क राहील तांबे आणि जस्त हे पितळ या धातूमधले मुख्य घटक असतात। प्रश्न क्रमांक 22 बघा, घनता हे वस्तुमान आणि पुढीलपैकी कशाचे प्रमाण? घनता हे वस्तुमान आणि पुढीलपैकी कशाचं प्रमाण होय? बघा विद्यार्थी मित्रांनो, घनता वस्तुमान आणि पुढीलपैकी कशाचे प्रमाण असते? तर ऑप्शन क्रमांक ड राहील घनता हे वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर प्रमाण असते। ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा, निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्ये किती? बघा निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? बघा निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 92 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा, एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजेच पुढीलपैकी काय होईल? एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजेच पुढीलपैकी काय? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे त्वरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 बघा, स्वादुपिंड ग्रंथीमधून पुढीलपैकी बघा स्वादुपिंड ग्रंथी बघा कोणता स्त्राव स्त्रवते? बघा स्वादुपिंड या ग्रंथीमधून पुढीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? बघा स्वादुपिंडामधून काय स्त्रवते? ऑप्शन क्रमांक ड राहील स्वादुपिंड या ग्रंथीमधून
इन्सुलिन हे स्त्रावस्त्र ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 25 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ते महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं PDF ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यामधले प्रश्न पडू शकतात, त्यामुळे ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे। तुम्हाला 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील।